प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. हे बोलण्यासाठी अगदी सोपं असलं, खरं वाटत असलं तरी देखील सत्य परिस्थिती मात्र वेगळी आहे. प्रत्येकाचं प्रेम हे वेगवेगळं असतं, पद्धत वेगळी असते, प्रेम करण्याचं प्रमाण वेगळं असतं आणि त्याच्यामागची भावना देखील वेगळीच असते. आणि या प्रेमाच्या भावनेवरती अख्ख्या बॉलिवूड इंडस्ट्रीचा जो कारभार आहे, जो काही आर्थिक व्यवहार आहे, जे काही बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दिसतं ते फक्त आणि फक्त प्रेमाच्या भावनेंवर आधारित आहे, असं या ठिकाणी म्हणावंसं वाटेल. पण प्रेमाच्या भावनेचा जर का अतिरेक झाला, तर काय होऊ शकतं ते आपण या सत्य घटनेमधून बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला जायचं आहे उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशमधला झांसी भाग आहे. याच्यामध्ये चांदापूर नावाचं एक गाव आहे. या गावामध्ये जसा संपूर्ण भारतवर्षामध्ये रक्षाबंधनाचा सण साजरा होत होता, तसाच या गावामध्ये देखील रक्षाबंधन साजरं होत होतं. या गावामध्ये एक घर आहे. घरामध्ये बहीण भाऊ आहेत, जसे प्रत्येक घरामध्ये असतात. ह्या भावाचं नाव आहे अरविंद आणि त्या बहिणीचं नाव आहे पुच्चू. आणि ही जी बहीण आहे हिचं वय आहे साधारणपणे 18 वर्ष. या दिवशी अत्यंत भयानक, अत्यंत वाईट अशी घटना या घरामध्ये घडलेली आहे. कारण नेहमीप्रमाणे सकाळी उठून फ्रेश होऊन पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर त्या बहिणीने, पुच्चूने आपल्या भावाला राखी बांधलेली आहे. भावाला पेढा भरवला आहे. घरामध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्याच्यानंतर तिचा जो भाऊ आहे अरविंद, याने तिला आपण चल फिरायला जाऊ असं सांगितलं आहे आणि ती आपल्या भावासोबत आपल्या घरातून बाहेर पडलेली आहे. घरापासून काही अंतर लांबपर्यंत ती गेलेली आहे. तिथे गेल्यानंतर या अरविंदचा मित्र प्रकाश हा देखील त्यांना जॉईन झाला आहे, त्यांच्यासोबत आलेला आहे. आणि या तिघांनी मिळून अजून पुढचा प्रवास सुरू केला. जाताना बहीण भाऊ एकत्र गेलेले होते. परत येताना मात्र फक्त अरविंद म्हणजे या पुच्चूचा भाऊ घरामध्ये आलेला आहे. आता घरामध्ये सगळेजण विचारत आहेत की बहीण कुठे गेली, पुच्चू कुठे गेली. पुच्चू हे साधारणपणे टोपण नाव असावं. तर सगळ्यांनी विचारणा केलेली आहे. तर हा आता उडवाउडवीची उत्तरं द्यायला लागला आहे. सगळ्यांनी शोधाशोध करू सुरू केलेली आहे. पण कसं असतं, गाव असतं, गावामध्ये कोणीतरी इकडे तिकडे गेलेलं असेल, त्याच्यामुळे तेवढं कोणी सिरियसली घेत नाही. त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत वाट बघितलेली आहे. तरी देखील पुच्चू कुठेही त्यांना सापडलेले नाही आहे. दुसरा दिवस उजाडला आहे. दुसऱ्या दिवशी एका गावाच्या बाहेरच्या खदाणीमध्ये तिचा मृतदेह तरंगताना दिसलेला आहे. कोणीतरी घरी येऊन सांगितलं आहे, बातमी दिलेली आहे की तुमची मुलगी त्या अशा ठिकाणी एका खदाणीमध्ये तिचा मृतदेह तरंगताना आहे. त्याच्यामुळे सगळ्यांच्या भावना ओसंडून वाहत आहेत. कारण कालच रक्षाबंधन झालेलं आहे, रडारड सुरू झालेली आहे आणि गावकऱ्यांनी त्या दिशेने पळ काढला आहे. तिचा जो मृतदेह आहे या खदाणीच्या बाहेर काढून घेतले. ज्या वेळेला मृतदेह बाहेर काढून घेतला आहे त्यावेळेला मृतदेहाची जी परिस्थिती होती अत्यंत वाईट होती. कारण या मृतदेहाची विटंबना केलेली होती. त्या मृतदेहाच्या डोक्यावरती केस नव्हते, केस कापलेले होते आणि गळा दाबून या तरुणीचा खून केलेला होता. आता प्रश्न असा होता की ह्या तरुणीचा खून कोणी का करेल? कालच रक्षाबंधन झालेलं होतं, घरामध्ये आनंदाचं वातावरण होतं, तर तिचा खून कोण कशासाठी करेल? त्याच्यामुळे मग त्या तरुणीचे वडील पप्पू अहिरवार यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे. पोलीस आलेले आहेत. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आता पोलिसांचा जो तपास आहे हा समांतर पद्धतीने सुरू झाला आहे. त्यावेळेला मग कॉल डिटेल्स असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील, तांत्रिक तपास असेल, इतर जी मंडळी असतील यांच्याकडून घेतलेली माहिती असेल, याच्यावरून मग पोलिसांनी जे काही ठोकताळे बांधायचे होते ते बांधलेले आहेत. आता ही जी मयत तरुणी होती, हिचं काही प्रेम प्रकरण होतं का, याचा देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यावेळेला एक धक्कादायक माहिती पोलिसांच्या समोर आलेली आहे की ही तरुणी पुच्चू हिचं एका विशाल नावाच्या तरुणासोबत काही वर्षांपासून प्रेम होतं. यांचं प्रेम कोणाला खटकत होतं का, किंवा या विशालनेच तिचा खून केलेला होता का, अशा स्वरूपामध्ये आता पोलिसांनी माहिती घ्यायला सुरू केली. त्यावेळेला विशालचा देखील 2च दिवसांपूर्वी मृत्यू झालेला आहे असं पोलिसांच्या लक्षात आलेलं आहे. म्हणजे या प्रेयसीपैकी प्रियकराचा मृत्यू होतोय 2च दिवसांपूर्वी आणि 2 दिवसानंतर या प्रेयसीचा मृत्यू होतोय. त्याच्यामुळे मग हे नक्की गूढ काय आहे? त्यावेळेला मग काही कानोसा पोलिसांनी घेतलाय, काही खबरांच्या मार्फत इकडे तिकडे, कारण कुजबूज सुरू असते. कोणाचं काही बिनसलं होतं का, कोणाला काही खुपत होतं का, या सगळ्या गोष्टींच्या पोलिसांनी मग तपास सुरू केलेला आहे. त्यावेळेला असं लक्षात आलं की या तरुणीचा जो भाऊ आहे अरविंद, याला हिचं प्रेम प्रकरण मान्य नव्हतं. त्याच्यामुळे मग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याच्याकडे चौकशी सुरू केलेली आहे. पोलिसांनी मग रक्षाबंधनाचं जे रिटर्न गिफ्ट आहे त्या अरविंदला दिलेलं आहे, तिच्या भावाला दिलं आहे आणि हे रिटर्न गिफ्ट त्याला इतकं आवडलं की मग त्याने त्याचा गुन्हा पोलिसांसमोर कबूल केला आहे. पोलिसांना तो सांगतोय की मला माझ्या बहिणीचं प्रेम प्रकरण मान्य नव्हतं, त्याच्यामुळे मग मी तिला समजून पाहिलं तरी देखील तिचं जे प्रेम आहे ते ती नाकबूल करायला तयार नव्हती. त्याच्यामुळे मग मी तिला घराबाहेर घेऊन गेलो, तिच्याकडून रक्षाबंधन करून घेतलं, तिचे डोक्यावरचे केस कापले, तिला विद्रूप केलं, तिला गळा दाबून मी ठार मारलं आहे.
त्याचबरोबर तिचा प्रियकर आहे त्याला देखील मी 2 दिवसांपूर्वी ठार मारून टाकलेला आहे. अशा स्वरूपाची जबानी त्याने पोलिसांसमोर दिलेली आहे. आता हे किती धक्कादायक आहे बघा. आता खरोखर आपण या सगळ्या गोष्टींमधून काय समजून घ्यायचं आहे, कारण आपल्या अवतीभोवती अशा स्वरूपाच्या घटना घडत असतात. कारण प्रत्येक व्यक्ती हा येणाऱ्या काळामध्ये वयामध्ये येत असतो. जो आज लहान आहे, जो शिशु आहे, तो तरुण होणार आहे आणि जो तरुण आहे तो म्हातारा होणार आहे. त्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळ्या ज्या प्रेमाच्या भावना आहेत, या भावना प्रत्येक माणूस त्याला त्या भावनांमधून जावं लागत असतं. तर आपल्या अवतीभोवती जर का कोणी अशा स्वरूपामध्ये प्रेमामध्ये पडत असेल, जर का त्या व्यक्ती प्रेमाच्या वयामध्ये नसतील किंवा असतील, तर त्यांना आपण एक सल्ला द्यायला पाहिजे की प्रेम आणि करिअर ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला होऊ शकत नाहीत, एका वेळेला चालू शकत नाहीत. कारण प्रेम ही भावना इतकी स्ट्रॉंग आहे, इतकी मोठी आहे की ती भावना तुमच्या करिअरच्या इच्छेला खाऊन टाकते, तुम्हाला करिअर करू देत नाही. तर प्रेमाला वयाची बंधन नसतं किंवा प्रेमाला जातीभेदाचं बंधन नसतं, कुठल्याही गोष्टीचं प्रेमाला बंधन नसतं. तरी देखील काही प्रमाणामध्ये करिअरसाठी आपण आपल्यावरती प्रेमाच्या बाबतीमध्ये बंधन घालून घेतलं पाहिजे. आपण आपलं शिक्षण केलं पाहिजे, आपण आपलं करिअर केलं पाहिजे. आणि प्रेम करून जर का आपण लग्नच करणार असू, आपल्याला लग्नच करायचं असेल, तर त्या बाबतीमध्ये थोडं संयमाने घेतलं पाहिजे. या बाबतीमध्ये आपलं काय म्हणणं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.